नमस्कार आई. नमस्कार. आपल्या दवाखान्यामध्ये तुम्ही साधारण किती महिन्याआधी आलेले? तरी साधारण मला वाटतं 10 महिने. 10 महिने. 10 ठीक आहे. तारखेला. 10 महिन्यापासून तुम्ही माझ्याकडे येत आहे. तर मी तुम्हाला पथ्य काय काय सांगितलेले आणि कुठल्या आजारासंदर्भात पथ्य सांगितलेले? मला शुगर जास्त होती. बर. त्या शुगरसाठी मी पहिले आलेली. बरोबर आहे. मला पथ्य असं सांगितलं हां. की ज्वारीची भाकर, मुगाची डाळ, हम्म. नाचणी, बरोबर. फळभाज्या, पालेभाज्या नाही, बरोबर. मोडाचं नाही. बरोबर. हे पथ्य मी पाळलं. औषधी वेळेवर खायला सांगितल्या? हो, सांगितलं. दिवसातून 3 वेळा बरोबर. मला औषधी चालू होती. बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे ना, दवाखान्यामध्ये जेव्हा तुमची साखर वाढलेली है ना, रक्तातली साखर वाढली, तर त्यावेळेस तुम्हाला ॲडमिटचं पर्याय दिलेला डॉक्टरांनी? मी नेरोडीवाला हॉस्पिटलला गेले होते. हां. तिथं मला त्यांनी सांगितलं हे लास्ट स्टेजला पेशंट आहे, हम्म. याला कुठलेही औषध उपचार करत नाही आणि हां. पेशंटला ॲडमिट करतो, पण हे पेशंट ॲडमिट होत नाही आहे, हां. त्यामुळे आम्ही याची काही जबाबदारी घेऊ शकत नाही. हो. असं आणि त्या परिस्थितीत तुम्ही आपल्या दवाखान्यात येऊन आयुर्वेदिक औषधं घेऊन हां. किती दिवसांमध्ये, नाही म्हटलं तरी तुम्हाला किती दिवसांमध्ये मला लगेच नाही फरक म्हणलं पडला? तरी 5 दिवसात मला बराच फरक बरं पडला. बरं वाटलं. त्याच्यानंतर त्याच्यानंतर मला महिन्याची औषधं दिली. व्हेरी गुड. मग त्याच्यानंतर मी महिन्याला 2-2 महिन्याला येऊन औषधं घेते. बरोबर. आत्ता तुम्हाला मध्ये दिसण्याचा जो प्रॉब्लेम झालेला, माझ्या मेंदूला सूज आली होती. बरोबर आहे. मला तेरणा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला सांगितलं होतं. हां. 50,000 डिपॉझिट भरायचं आणि सिराट म्हणून औषधं काय होती हां. द्यायची होती, पण मी नाही गेले. मी आयुर्वेदिकमध्येच आले.